स्वतः रवींद्र धंगेकर जोडले जात आहेत। रवींद्रजी, महत्त्वाचा मुद्दा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे की आपण भाजपाच्या नेत्यांना टार्गेट करताय, तर त्यानंतर कुठल्या प्रकारची समज आपल्याला दिली जाते का किंवा एकंदरीतच आपली प्रतिक्रिया काय? नाही, याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याला टार्गेट करत नाही। बरं, जे पुणे शहरात चाललेल्या विषयावर मी बोलतोय आणि मी याच्यासाठी सगळ्यांना आवाहन केलं की सगळ्यांनी जागृत राहा। येणारी पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही। जी वाईट प्रवृत्ती त्याच्याविरुद्ध आपल्याला लढावं लागेल आणि त्यामुळे पुणेकर कार्यकर्ते आम्ही कार्यकर्त्यांमधूनच घडले गेलो। नेत्यांमध्ये सगळ्यांनाच म्हणजे सगळ्याच पक्षाच्या लोकांनी ज्या वेळेला पुण्यामध्ये अशा काय घटना घडतील, गुन्हेगारीच्या घटना असतील, आता परवा ते जैन मंदिर महावीरांचं मंदिर घाण ठेवण्यापर्यंत मजल गेले आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपण समोर गेले पाहिजे। त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये आपण बघितलं असेल तर बँकेने पैसे दिले, काढले, एका दिवसात दिले आणि प्रत्यक्षात मोकळ्या जमिनीवर कधीच लोन देत नाही। त्या मोकळ्या जमिनीवर लोन दिले त्या बँकेने। म्हणजे ही सगळी चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबवून एखादी संस्था हडप करण्याचा जो प्रयत्न आहे ह्याच्यावर बोला म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलत नाही, बोलणार नाही। कारण शेवटी मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम करतो। धंगेकरजी, आपण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? कारण महायुतीत असल्या कारणामुळे कुठेतरी याच्यामध्ये महायुतीचा विषय येत नाहीये। बरं, याच्यामध्ये जी वाईट प्रवृत्ती जिथं काय घडतंय ते आपल्या नेत्यांना बी आपण सांगतो की हे तुमच्या आजूबाजूला खराब चाललेलं आहे आणि हे सगळं आपल्याला बघावं लागेल। तर हेच मी सगळ्या कार्यकर्त्यांना, सर्वच पक्षाच्या किंवा सामाजिक संस्थेला की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि लक्ष घालून तुम्ही सज्ज राहिलं पाहिजे। शेवटी हे पुणे सर्वांचाच विषय आपल्या। बरोबर, पण युती धर्म की आघाडी धर्म हा खरं तर प्रश्न आहे। कारण आपण जरी बोलत असाल की महायुतीचा प्रश्न नाहीये, मात्र भाजपचे नेते काहीतरी वेगळंच बोलतात। आपण संजय राऊतांची भाषा बोलतात असा त्यांचा आरोप आहे। नाही, त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा विषय आहे आणि त्यांनी काय बोलायचं ते त्यांनी ठरवायचं। पण मी जे बोलतोय हे मला कोणी एका टेबलवर बसायचं आणि मी जर चुकीचं बोलत असलं तर भारतीय जनता पार्टीच्या किंवा कुठल्याही पुण्यातल्या नागरिकांनी येऊन मला सांगायचं की धंगेकर तुम्ही चुकीचं बोलता, माझं तोंड बंद। पण जर कारवाई झाली नाही ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय तर पुढचं पाऊल काय असेल आपलं? नाही, कोणावर कारवाई? ज्यांच्यावर तुम्ही आरोप करतायत, मोहोळ असू द्यात किंवा चंद्रकांत पाटील असू द्यात। नाही, हे सिस्टीम आहे। वरिष्ठांनी ज्या त्या पक्षाच्या नेत्यांनी काय करायचं हे त्यांनी ठरवायचं। बरं, पण पुणेकर म्हणून जर जिथं चुकीचं आणि वाईट प्रवृत्ती असेल तिथं आवाज उठवणे कार्यकर्ता म्हणून असं कुठं कुणी म्हणलं की आपल्या पक्षातली लोक चुकीची वागत असतील तर त्यांच्या विरुद्ध बोलायचं ना, असं कुठं संकेत असतात? खरं, जे चूक आहे चूक बोललंच पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद रवींद्रजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र धंगेकर पुण्यातील भाजप नेत्यांकडून खरं तर धंगेकरांची आता तक्रार पाहायला मिळते। धंगेकर पुण्यातील भाजप नेत्यांना सतत टार्गेट करतात असा आरोप होतोय। पुण्यातील भाजप नेत्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही तक्रार केली आहे। रवींद्र धंगेकरांवर लवकरच कारवाई होणार असं बोललं जातंय। सतत पुण्यातील भाजप नेत्यांना टार्गेट करत असल्याची तक्रार असून या तक्रारीनंतर शिंदेंकडून धंगेकरांवर काही कारवाई होणार का याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।